नमस्कार, मानदेश मोशनमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण पदयात्रा बघत आहात. ते पदयात्रा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मारडी गटाचे उमेदवार सोनाली मनोज कुमार पोळ यांची, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहे ते मारडी गणातील उमेदवार सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे. ही पदयात्रा आहे ती स्वकासनी येथील दृश्य आहे. फटाक्याची आतषबाजी आणि हलगीच्या निनादात ही पदयात्रा स्वकासनमधून काढण्यात आलेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते पदयात्रेतील दृश्य आहे आणि कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण दृश्य पाहतोय ते अशोक वाघमारे त्यांचे मनोगत व्यक्त करताना. प्रियंका भुजंगराव जगदाळे हे आपल्या मारडी गणातून सदस्य दोघी जण आहेत. तरी आपण सर्व संपूर्ण गावाने या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतदान घड्याळाला करायचं आहे. तरी कुणीही घड्याळाचं बटन दाबून सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना विजयी करायचा आहे हे मी अगदी अंतःकरणापासून गावाच्या वतीने सांगत आहे. तरी सर्वांनी लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, घड्याळाचं बटन दाबून दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून विजयी करा. अशोक वाघमारे ताते यांच्यानंतर माजी उपसरपंच विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी जाधव अण्णा मनोगत व्यक्त करत आहेत. मनोजदादा पोळ यांच्या मंडळी यांची उमेदवारी आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या तात्यांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आपल्याला सर्वांना जपायचा आहे. तरी सर्वांनी भरघोस अशा मतानं जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती दोन्ही आपल्याला आणायचे आहेत. तरी आपण सर्वांनी एक चित्तानं एक मनानं सर्वांनी दृढ निश्चय करून सर्वांनी मतदान करायचं आहे आणि घड्याळाच्या चिन्हावरच सर्वांनी शिक्कामोर्तब करायचं आहे. ॲडव्होकेट सूर्याजी जगदाळे मनोगत व्यक्त करताना आपण दृश्य पाहतोय. तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी सदाशिवराव पोळ तात्या यांनी अनेक वर्ष केलं. तात्यांच्या कामाची ओळख ही फार मोठी आहे. आज सत्ता नाही, कामं दुसरी रस्त्याची पाण्याचं काय होत असेल, पण तात्यांनी सगळ्यात मोठं काम काय केलं असेल तर माणसं जोडण्याचं काम केलं. तात्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. कैलासवासी भैरूबापू असतील, आमचे वडील असतील, या सर्वांना घेऊन लोकांच्या सुखदुःखात त्या माणसाच्या अडीअडचणी त्या सोडवण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय की जो एक सत्तेचा माज, सत्तेचा कैफ आणि त्यातून एखाद्याला दुखावणं, एखाद्याला त्रास देणं, अशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे प्रत्येक गावागावामध्ये. तात्यांचा जो विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम सोनालीताई करतायत. आपणाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही महिला बालकल्याण अंगणवाडीची कामं असतील किंवा जे झेडपीच्या अंतर्गत येणारी कामं आहेत त्या कामाचा अतिशय चांगला अनुभव सोनालीताईंना आहे. तर त्या दृष्टीनं आपण आपल्या सर्व गावकऱ्यांनी तात्यांचा विचार जपण्यासाठी, आदरणीय पवारसाहेबांचा विचार जपण्यासाठी सोनालीताईंच्या पाठीमागे उभा राहू अशी मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या तालुक्याचे किंगमेकर मारडी गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सोनाली ताई मनोजदादा पोळ मनोगत व्यक्त करताना आपण पाहतोय. ऐकूया त्यांचे हे मनोगत. आणि जगन्नाथ भोसले तसेच शेजारच्या गावचे तात्यांचे सहकारातले किंगमेकर बाळासाहेब जगदाळे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून जो आजपर्यंत 40 वर्षाचा पोळ कुटुंबाचा किंवा आपल्या मान तालुक्यातल्या राजकारणाचा जो इतिहास आहे की शाहू फुले आंबेडकर सर्व जाती धर्मांना एकत्रित बांधून समोर जाण्याची जी वृत्ती आणि सेवेची भावना होती ती फक्त आणि फक्त पोळ तात्यांच्यातच होती. आज तात्या आपल्यात नाही आहेत. मग हा विचाराचा वारसाने वसा उचलण्याची कौटुंबिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी, पार्टीची भूमिका मांडण्याची जबाबदारी पुन्हा एकदा मला येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्याची संधी मिळाली आणि मागील अनुभव आणि आत्ताची मिळालेली संधी याची जोडगोळी होऊन येणाऱ्या आगामी काळामध्ये सोकासन गाव हे आमच्यासाठी आता माझ्या जनरेशनला नवीन आलेलं आहे.
पण कोणत्याही गोष्टीत मी कधीही कमी पडणार नाही. कोळ कुटुंब असेल, पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, जुन्या नव्या विचारांना एकत्रित घेऊन आपण इथून पुढचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे. मला आज आनंद होतोय की म्हणत होते की लोक तात्यांची पार्टी म्हणजे लेंगा शर्टवाल्यांची, तात्यांची पार्टी म्हणजे जुन्या विचाराची. अरे आज तसं नाहीये, चित्र बदललेलं आहे. गावागावात तरुणांचाही आम्हाला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ही आजच्या निवडणुकीची कौतुकाची गोष्ट आहे, कारण तरुण हा आजचा साक्षर आहे, सुशिक्षित आहे आणि तो त्याच्या हाताला कामच नाही. रोजगार निर्मिती कोण करू शकतं? आजपर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त ह्या आपल्या सगळ्या ह्याच्यातल्या मुलींच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. आज सोकासनसारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा आज आपल्या मुली कुठं शिकतील? 7वी नंतर मुलींची लग्न व्हायची, लहान वयात लग्न झाले की संसाराचं ओझं यायचं, त्या आयुष्यभर निरक्षर म्हणून राहायच्या. त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या हाताला काम यावं, ते सुशिक्षित व्हाव्यात, ह्यासाठी आपण जेवढं त्यांना शक्य आहे तेवढ्या आपण संस्थांची शिक्षणाची दारं आपण मुलींसाठी खुली केलेली आहेत. त्यातून अनेकांना रोजगार निर्मिती झालेली आहे. ज्या पद्धतीनं आज तुम्हालाही सगळ्यांना प्रश्न पडत असेल की कुटुंबामध्ये राजकारण, आमच्या कुटुंबामध्ये उमऱ्यापर्यंत राजकारण आलेलं आहे, पण तात्यांचा विचार आणि तात्यांचे अस्तित्व जर ठेवायची आपल्याला वेळ आलेली आहे, अस्तित्व त्यांचं अबाधित ठेवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी उमेदवार, अधिकृत उमेदवार सौ सोनाली मनोज कुमार पोळ, माझं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तात्यांचंच घड्याळ हीच माझी एक ओळख आहे. आज मी सोनाली नसून सदाशिवराव पोळ तात्या उभे आहेत आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना एक भावनिक साथ घालत आहेत. माझ्या लाडक्या बहिणींसाठी जो अजितदादांनी एक अजेंडा आणला, माझ्यासहित सर्व महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज पोरक्या झालेल्या आहेत, पण त्यांच्यासाठी एक विचारधारा घेऊन जाणारे अजितदादा, त्यांच्यासाठी सर्व माता भगिनींनी पण 2 मतं ही घड्याला द्यायची आहेत. माझ्यासोबतच्या सहकारी मारडी गटाचं ज्या पंचायत समितीचं नेतृत्व करणार आहेत त्या सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे, त्यांच्याही घराण्याची पार्श्वभूमी बघितलं तर खूप सेवा आणि समाजाला संघटित करून सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याची वृत्ती आहे. अगदी तात्यांपेक्षा काकणभर भाऊंचं ह्या परिसराला खूप योगदान आहे, कारण कर्ता पुढं असतो पण कर्त्याच्या मागं अनेकांची जर संख्या असेल तर ही आजची गर्दी बघून त्यांनी जे काय आपल्यासाठी काम करून गेलेले आहेत आणि पुढचं कार्याच्या आपल्या हातात एक धुरा देऊन गेलेले आहेत, त्यासाठी आम्ही दोघी सार्थपणे प्रयत्न करू. आज एक मतदानाचं दान तुम्हाला मागते. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही घड्याळापुढं बटन दाबून आम्हाला दोघींना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे, अशी मी आज तुमच्या पुढे विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे, कैलासवासी सदाशिवराव पोळ तात्या तसेच विश्वासराव उर्फ बाळासाहेब जगदाळे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज मला सासर किंवा माहेर दोन्हीकडून राजकीय वारसा हा मिळालेलाच आहे. माझा सासर किंवा माहेर ह्या दोन्हीकडून दोन्ही घटकाची सर्व समाजाशी नाळ ही जोडली गेलेली आहे. खरं तर भाऊंचं व्यक्तिमत्व असं सर्वसमावेशक सर्व परिसरात पोचलेलं होतं. भाऊंनी सगळ्यांचा विचार असा तळागाळात पोचून केलेला होता. सहकाराच्या दृष्टीने असेल किंवा सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्याबरोबरच सर्व घराघरात भाऊ पोचलेले होते. आज भाऊंची सून म्हणून मी उमेदवार म्हणून उभी आहे. तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला बहुमताने विजयी करा, एवढी सर्वांना नम्र विनंती करते. सोकासन स्थानकावरून ही पदयात्रा श्री महालक्ष्मी मंदिरात आलेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते श्री महालक्ष्मी मंदिरात पदयात्रा आल्यानंतर या ठिकाणी विजयकुमार जाधव आबांनी पदयात्रेचा शुभारंभ नारळ फोडून केलेला आहे. त्याचबरोबर मारडी गणाच्या उमेदवार सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे यांनी श्रीफळ वाढवलेला आहे आणि महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यांच्यासोबत आहे ते सोनाली ताई, मनोजदादा पोळ आणि कार्यकर्ते. त्यानंतर ही पदयात्रा संपूर्ण सोकासन
आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कार्यकर्ते सुद्धा उमेदवाराबरोबर प्रचारात गुंतलेले आहेत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते मारडे गटातील सुदाम नारनवर आहेत. ते आबासाहेब पोळपत संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांना सर्वजण बाबा म्हणतात. बाबा, आज तुम्ही सोनालीताई पोळ यांचा प्रचारात गुंतलेला आहे, काय सांगताल? आज 2026च्या हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सोकासन या गावी आलेलो आहे. तर सोकासन या गावचा इतिहास असा आहे की कैलासवासी भैरूबापू जाधव व आमचे मित्र जगन्नाथ भोसले हे आजपर्यंत ह्या गावची धुरा सांभाळत होते. त्यांच्या निमित्तानं त्या गावात आम्ही प्रचाराला आलेलो आहे. त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे आणि आमच्या गटाच्या उमेदवार सोनालीताई मनोजकुमार पोळ या जिल्हा परिषदसाठी दुसऱ्या विनिंगला उभ्या आहेत आणि त्यांच्यासोबतच प्रियांका भुजंगराव जगदाळे ही दोन्ही उमेदवार आजपर्यंतचा राजकीय वारसा लाभलेल्या घराण्यातले दोन्ही उमेदवार आहेत आणि पोळ तात्यांचा वारसा पुढं नेण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना सोनालीताईला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही प्रचारात उतरलो आहोत. तरी आज या ठिकाणी आम्हाला प्रचार दौऱ्यानिमित्त संपूर्ण गटात फिरत असताना प्रत्येक गावोगावी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे व तात्यांच्या नेतृत्वाखाली जी तात्याने आजपर्यंत आयुष्य घालवलं तालुक्यासाठी, त्यांच्यानंतर त्यांचा वारसा मनोज पोळ यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सोनालीताईच्या सोबत गटागटात फिरत आहोत. ते फिरत असताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हो, त्याच्यानंतर जे येणार आहेत, आता अजितदादाचं अकस्मात निधन झालं, त्यांना श्रद्धांजली म्हणून गटाने पूर्ण निवडणुकी हातात घेतलेली आहे आणि ते आम्ही त्यांना गटाच्या विजयी करून खरी श्रद्धांजली वाहणार आहोत. तुमचं नाव काय? माझं नाव विजय भगवान शिरकुळे. बर, आज सोनालीताई मनोजदादा पोळ यांची प्रचार दौरा आज सोकासनमध्ये आलेला होता. तुम्ही या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला होता का? झालं होतं. कारण काय? कारण म्हणजे पहिल्यापासून तात्याचे आमच्या खूप उपकार आहेत. ते आमच्या गावचा सर्वांगीण तात्याने विकास केला. मला जिथनं मतदानाचा हक्क आला तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. तात्या आमच्या घरातल्या आमचं तात्याचं पहिल्यापासून संबंध होते. मनोजदादाचे बी आता चालूला आमचे संबंध चांगले छान आहेत. आणि येथे सोकासन गावामध्ये बऱ्याच ठिकाणी तात्याने विद्यालय काढले. मुलींच्या शिक्षणाची चांगली सोय होती. इथून पुढे 4-5 किलोमीटर रानंदला शाळेला जावं लागतं. शाळेची शैक्षणिक सोय चांगल्या प्रकारे केली आणि त्यामुळं तात्याला इथं चांगला प्रतिसाद तात्या होतो तेव्हा बी चांगला ना आत्तासुद्धा तात्याला चांगला प्रतिसाद आहे. आता ह्या प्रचारादरम्यान या निवडणुकीदरम्यान कामाची पोचपावती आम्ही मतदानातून धावून देणार आहे तात्याबद्दल आणि मनोजदादाबद्दल.